नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे श्रावी शाइन्सवरती। मी आहे श्रावीची मम्मा आणि आज आपण पाहणार आहोत पेपर आवलकी। कर्नाटकची फार स्पेशल आणि खूप फेमस रेसिपी आहे ही। आपण मराठीमध्ये त्यांना पातळ पोहे म्हणतो, पातळ पोह्यांचा चिवडा। सो रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी शेंगदाणे, नंतर बारीक काप करून वाळलं खोबरं लागणार आहे आपल्याला, पाऊण वाटी चालेल, आणि हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला कितपत तिखट हवं आहे, आणि कढीपत्ता। तापण्यासाठी आपण तेल ठेवलं आहे कढईमध्ये। त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकायची आहे, राई टाकायची आहे, पूर्ण तडतडू द्यायचं आहे आपल्याला राई। पूर्ण तेलामध्ये तडतडल्यानंतर पूर्ण आवाज आपला पूर्ण कमी झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत पहिल्यांदा, कारण की शेंगदाणे भाजायला खूप वेळ लागतो। सो पहिल्यांदा आपण बारीक फ्लेमवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजून होताना तुम्ही बघू शकताय थोडंसं आपल्याला त्याला हलवायचं आहे, कारण की एकाच बाजूला काळपट होऊ नये। मंद आचेवरती आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे, आणि जेवढा आपण त्याला तेलामध्ये चांगलं खमंग भाजणार आहे तेवढा तो कुरकुरीतपणा शेंगदाण्यामध्ये उतरणार आहे। शेंगदाणा लो फ्लेमवर भाजून झाल्यानंतर आता आपण पुन्हा नेक्स्ट त्याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे स्लाइसेस टाकणार आहोत। माझ्याकडे खूप कमी होतं अवेलेबल, सो आणि मुलं खात पण नाहीत, आणि आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ज्याच्यामध्ये प्रमाण अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी करेक्ट घालू शकता। आणि हे पण चांगलं दोन्ही मिळून आता चांगलं भाजून घ्यायचं। खोबरं जरा लवकर भाजतं आणि शेंगदाण्याला खूपच वेळ लागतो, म्हणून शेंगदाणे पहिला घालायचे आणि खोबरं जरा नंतर घालायचं। दोन्ही चांगलं भाजून झाल्यानंतर आता नेक्स्ट आपल्याला हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता एकत्र घालायचा आहे। दोन्ही चांगलं त्याच्यामध्ये चांगलं तळतं त्याच्यामध्ये नंतर, आणि हे सगळं एकत्र तेलामध्ये मिक्स होतं। नंतर एकत्र सगळं मिक्स परतवून घ्यायचं चांगलं। ते ऑइलमध्ये सगळं त्याचा अर्क उतरतो आणि चांगलं तळून घ्यायचं 1-2 मिनटं। आता त्याच्यामध्ये नेक्स्ट आपल्याला मीठ घालायचं आहे। कधी कधी हिरव्या मिरच्या तिखट असतात किंवा थोडंसं आपल्याला चवीपुरतं आपल्याला मिरच्या यूज करायच्या असतात, सो मीठ घातल्यानंतर थोडंसं बॅलन्स होतं, खूपच तिखटपणा जरासा कमी होतो मिरच्यांचा। आता नेक्स्ट हळद पावडर घालायची आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे। घातल्यानंतर ते पण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं ह्याच्यामध्ये। आता गॅस चालूच आहे। नेक्स्ट आपल्याला त्याच्यामध्ये फुटाणा डाळ आणि साखर घालायची आहे, अर्धा चमचा साखर घालायची आहे। ऑप्शनल आहे साखर, तुम्हाला जर आवडत असेल थोडंसं गोडसर आळसपणा आणि तिखटपणा, तो थोडंसं ती चव खूप छान लागते। तुम्ही तुमच्या पसंतीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता किंवा स्किप पण करू शकता। महाराष्ट्रात तरी सगळीकडे आपण थोडं तरी चिमूटभर साखर पोहे उपीटमध्ये आपण वापरतोच, सो आपण चिवड्यामध्ये पण घालतोच। सो थोडंसं आपण साखर घालून त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं चांगलं तेलामध्ये। तर तळून झाल्यानंतर नेक्स्ट आपण घरामध्ये जो आपला जिरा असतो तो थोडासा भाजायचा आणि त्याची पावडर करून घ्यायची। सो तो 1 मोठा चमचा आपल्याला जिरा पावडर घालायची आहे। जिरा पावडर घातल्यानंतर पूर्ण सगळं आपल्याला ते तेलमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा, आणि 2 मिनटं आपण परतवून घेऊन आता आपण गॅस बंद केला तरी चालतो। आता गॅस बंद करायचा, कारण की सगळे आपल्याला त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स घालून झालेले आहेत। आता चांगलंच एकदम मिक्स करायचं 2-3 मिनिट्समध्ये, पूर्ण चांगलं परतवून घ्यायचं आहे। चांगलं परतवून झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करायचा आहे। अशी खमंग फोडणी आपली पूर्ण झालेली आहे। आता नेक्स्ट आपल्याला पाट घालायचा आहे तो आवलक्की, म्हणजेच पोहे, पातळ पोहे, आणि कर्नाटकमध्ये कन्नड भाषेमध्ये त्याला आवलक्की म्हणतात, पेपर आवलक्की म्हणतात। आता आपण जी पूर्ण फोडणी आपण बनवली होती त्याच्यामध्ये सगळे आपल्याला त्याला आवलक्की घालायचे आहेत, आणि आवलक्की घातल्यानंतर ते पूर्ण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या पोह्यांना किंवा आवलक्कीला ते सगळी फोडणी आपली लागली पाहिजे बरोबर एक समान। आणि तुम्ही आता गॅस बंद केलेला आहे, आणि पोह्याचे बघू शकताय थोडीशी आता दाबली जातीये, क्रिस्पीपणा नाही आहे त्याला, तो आपण पहिल्यांदा ते सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं पूर्ण। आता पूर्ण सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण गॅस चालू करायचा आहे, आणि आता पूर्ण वर खाली आपण मिक्स करून परतवायचं आहे, कारण की आता गॅसवरती ठेवल्यानंतर त्याला कुरकुरीतपणा आणण्यासाठी आपल्याला 10 मिनिट्स तरी आपल्याला त्याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे पेपर आवलक्की।
इथे तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे. जर आपण करण्याच्या आधी 2-3 दिवस आधी आपण अवलक्कीला आपण थोडंसं ऊन दिलं ना चांगलं 2-2 तास रोजचं 2-3 तास, सो आपल्याला जास्त हे परतवायला लागत नाही आणि अवलक्की खूप छान होतात, खूप टेस्टी होतात. आता पूर्ण परतवून झाल्यानंतर गॅसवरती मला ते जास्त नाही हलवता येत आहे कारण की ते कढई थोडीशी लहान होती आहे, म्हणून मी दुसरीकडे काढून घेतलं. एक मोठं जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये काढून घेतलं. ते पूर्ण सगळं एकदम मिक्स करून घेतलं. छोटी का होईना पण मला माझे मिस्टर हेल्प करतात हे तर परतवून देण्याचं, तरी छोटंसं काम त्यांनी माझं खूप मोठं काम केलेलं आहे. आणि मिक्स करतानाच तुम्ही थोडं चेक करायचं आहे. थोडासा त्याला क्रिस्पीपणा यायला चालू होतो आणि तेच गॅसवरती ठेवून दिलं आणि बारीक फ्लेमवर, एकदम बारीक आणि लो फ्लेमवरती आपल्याला ते तर पेपर अवलक्की खूप छान मिक्स करून घ्यायचे आहेत गॅसवरती. आणि गॅसवरती लो फ्लेमवरती आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एक 8 ते 10 मिनिटात पेपर अवलक्की आपले रेडी होतात खूप छान. आणि थोडेसे पेशन्स ठेवायचे आणि कंटिन्युअस त्याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे वरखाली. जर आपण तसंच ठेवलं एक अर्धा मिनिट तरी तर खाली पेपर अवलक्की लागू शकतात, म्हणजे करपू शकतात. सो कंटिन्युअस आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. परतवताना तुम्ही आवाज थोडासा बघू शकताय. आता त्याचा कुरुम आवाज यायला चालू होतो. खूप चांगला क्रिस्पीपणा येतो अवलक्कीला आणि आपल्याला थोडंसं मधून चेक करत राहायचं आहे. सो अशा प्रकारे आपले पेपर अवलक्की इथे रेडी आहेत आणि बघू शकताय एक 10 मिनिटामध्ये खूप चांगले रेडी होतात. एक 8 ते 10 मिनिटानंतर आपण पूर्ण चेक करायचं आहे आपले अवलक्की रेडी झालेत का. पूर्ण क्रिस्पीनेस आलेला असतो, चेक करायचा आहे. आणि आता खूप क्रिस्पीपणा पण आलेला आहे. अवलक्की थोडेसे लगेच तुटल्यानंतर आणि चेक केल्यानंतर आपण आता गॅस बंद करायचा आहे. सो इथे खूप क्रिस्पी आणि यम्मी आपले अवलक्की रेडी झाले आहेत. इव्हिनिंग स्नॅक्समध्ये किंवा आपण कुठेतरी गावाला जातो आहे त्याच्यासाठी आपण हे बनवून ठेवू शकतो. खूप छान लागतात. आपल्याला छोट्या बुकेसाठी, लहान मुलांसाठी खूप यूज होतात पेपर अवलक्की. ही पूर्ण रेसिपी मी कर्नाटक स्टाईलमध्ये केली आहे. सो ज्या मुली महाराष्ट्रामधून कर्नाटकात शिफ्ट होतात, सो ही स्पेशल रेसिपी त्यांच्यासाठी. आणि आता मी खरंच टेस्ट करून पाहिलं. ओ माय गॉड, इतके छान झाले होते ना, मी तुम्हाला नाही सांगू शकत. खूप छान झाले होते, खूप टेस्टी आणि यमी पण झाले होते. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. थँक्यू, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.